प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. माधवी मुक्ताला म्हणत असते, असं तोंड पाडून का बसलीयेस? त्याने काय होणार आहे? तर मुक्ता म्हणते, तोंड पाडून बसावं असंच झालंय ना आई, जे झालंय ते. तर पुरू म्हणतो, काय हे मुक्ता, अगं तू एवढी हुशार आहेस, जिद्दी आहेस, आणि याआधी काय कमी प्रॉब्लेम्स फेस केलेत का तू? तर मुक्ता म्हणते, बाबा पण ही गोष्ट वेगळी आहे. माझं लायसन्स, माझं प्रोफेशन, माझं पॅशन आहे, आणि आत्ता मला असं वाटतंय की माझी ओळखच कोणीतरी पुसून टाकतंय. तर माधवी म्हणते, असं काही नाहीये, आणि असं बोलायचं सुद्धा नाहीये. कोणीही येऊन तुझी ओळख पुसून टाकू शकत नाही. आम्ही तुला जन्म दिलाय, तुला नाव दिलंय, पण तुझी ओळख तू स्वतःच्या मेहनतीने कमावलीयस. जसं तुझं असणं कोणी अमान्य करू शकत नाही ना, तसंच तुझं डॉक्टर असणं, तुझं कौशल्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर मुक्ता म्हणते, हो. तर सई म्हणते, हो आजू बरोबर बोलतीये मुक्ताई. तूच मला सांगतेस ना, एक्झाम्समध्ये कमी मार्क्स मिळाले की तोंड पाडून बसायचं नाही, आणि आता तू तेच करतेयस. तर पुरू म्हणतो, हे बरं झालं ना, आता लेकीनेच आईचे कान टोचलेत. तर माधवी म्हणते, मुक्ता तू एक चांगली डॉक्टर आहेस, काहीतरी चूक झाली असेल त्यांच्याकडून. तुझं लायसन्स तुला परत मिळेल. मी स्वामींना सांगितलंय, सगळं त्यांच्यावर सोपवलंय, तू काही काळजी करू नकोस. तर मुक्ता म्हणते, तू काही सांगितलंस ना आई की छान वाटतं, धीर मिळतो, आणि आता तर मला असंच तुझ्या कुशीत राहावं वाटतंय. माझ्या तर चवही गेलीये तोंडाची. तर माधवी म्हणते, मग मी केलेली तुझ्या आवडीची शेवयांची खीर पण नाही खायची का? तर सई म्हणते, मला सुद्धा हवी आहे खीर. तर पुरू म्हणतो, सई तुला थंड खीर आवडते की गरम? तर सई म्हणते, थंड. तर पुरू म्हणतो, पण आजीने तर गरम खीर आणली आहे, चल आपण पटकन जाऊन थंड खीर खाऊन येऊ, असं म्हणून तिला घेऊन तेथून जातो. तर माधवी मुक्ताला खीर भरवते आणि विचारते, कशी झाली आहे? तर मुक्ता म्हणते, माझ्या लग्नाआधी करायचीच ना, त्यापेक्षा सुद्धा गोड झाली आहे. तर माधवी म्हणते, लग्नानंतर माहेरचा कोणताही पदार्थ हा गोडच लागतो. मला पण असंच वाटायचं माझ्या लग्नानंतर. प्रत्येक रात्रीला एक पहाट असते. आयुष्यात सुख किंवा दुःख कधीच कायम राहत नाही. काही काळजी करायची नाही, सगळं नीट होणार आहे. त्यावेळी मिहिका तेथे येते आणि म्हणते, मी नसताना तुम्ही येथे गपचूप गपचूप खीर पार्टी करताय, नॉट फेअर यार. तर माधवी म्हणते, गुपचूप कशाला, ही फार इन्सिक्युअर व्हायला लागली आहे बरं का आता. मिहीरचं कौतुक केलं की हिला मिरच्या झोंबतात, आणि मुक्ताला खीर भरवतीये तर तुझ्या घशात खवखवतंय. तर माधवी मिहिकाला सुद्धा खीर भरवते. तर मिहिका म्हणते, मला याची सुद्धा रेसिपी लिहून दे ना, मी नोट करते. तर माधवी म्हणते, ही सासरी जाऊन काय खाऊ घालणार आहे कुणास ठाऊक. तर मुक्ता म्हणते, सगळ्या लोकांना उल्लू बनवणार आहे, असं म्हणून त्या दोघी हसायला लागतात. तर मिहिका म्हणते, ताई तूच शिकव मला तिकडे गेल्यास. मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाची तयारी चालू असते. त्यावेळी पुरू आणि माधवी तेथे येतात आणि म्हणतात, आम्ही जरा गुरुजींकडे जाऊन येतो, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर मिहीर मुक्ता आणि सागरला म्हणतो, फार जाम बोर होतं यार, यापेक्षा ऑफिसमधलं काम बरं वाटतं. तर सागर म्हणतो, हे प्री वेडिंग शूटचं नवीन काय फॅड आलंय काय माहिती. तर मिहिका म्हणते, जिजू हा मला प्री वेडिंग शूट खूप आवडतो, इतका भारी ट्रेंड आलाय ना हा. आयुष्यभराची आठवण असते यात, त्या आठवणी कॅप्चर करण्यासाठीच प्री वेडिंग शूट करतो ना आपण, आणि मला ना एकही आठवण मिस नाही करायची. फ्युचरमध्ये जेव्हा मी ही गोष्ट बघेल तेव्हा मला असं वाटेल की हे काल परवाच झालंय. बरोबर ना ताई? तर मुक्ता म्हणते, हो सागर, प्रत्येकाची आपापली मतं असतात. छान आहे हे फोटोशूट वगैरे, पण मला असं वाटतं जेव्हा एखादं नातं तयार होतं ना, तेव्हा हळूहळू तुम्ही त्या नात्यामध्ये समरस होत जाता, तुम्ही त्यात गुंतत जाता, ते नातं हळूहळू मुरत जातं. त्यामुळे आत्ता हे फोटो काढा तुम्ही, पण नंतर जेव्हा तुम्ही फोटोज काढाल ना, तेव्हा ते फोटोज या फोटोजपेक्षा सुद्धा जास्त सुंदर येतील. तर मिहीर त्यांना विचारतो, दादूस तुमचं प्री वेडिंग शूट झालं होतं का? त्यावेळी सागरला पहिल्या आठवणी आठवत असतात. तर मिहीर म्हणतो, मी काय म्हणतोय, प्री वेडिंग शूट झालं होतं का? तर सागर म्हणतो, नाही नाही नाही, इनफॅक्ट आमचं तर वेडिंग शूटसुद्धा झालं नव्हतं. तर मुक्ता म्हणते, आमचं वेडिंग झालं होतं हेच खूप आहे, आणि दोघे हसायला लागतात. तर मिहीर म्हणतो, मग तुम्ही पण एखादा छानसा कॉस्ट्यूम घाला आणि तुमचा पण फोटोशूट करून टाका ना. तर सागर म्हणतो, तुझं डोकं बिकं फिरले काय? तर मुक्ता म्हणते, एक्झॅक्टली, आमचं वेडिंग होऊनच खूप टाईम झाला, आणि आमचं प्री वेडिंग कसलं होणार आहे आता. तर मिहीर म्हणतो, तुम्ही एक नवीन ट्रेंड सेट करा, पोस्ट वेडिंग. तर सागर म्हणतो, या सगळ्यांची गरज नाही आहे आम्हाला. तर मिहिका म्हणते, गरज नसते जिजू, ती हौस असते. तर मिहीर म्हणतो, आणि तुम्ही काय एवढे म्हातारे झालात का?
तर सई तेथे येते आणि सई मुक्ता आणि सागरला करायला सांगते फोटोशूट. तर मुक्ता म्हणते, मी म्हणाले होते ना तुम्हाला, बालविवाहच आहे, बघा काही फरक दिसतोय का तुम्हाला. दुसरीकडे सावनी सागरबद्दल स्वतःशीच बोलत असते, म्हणत असते, तू माझ्या जवळच्या माणसांना हिरावून घेतलंस, हर्षला बिझनेसमध्ये लॉस करून दिलास, या सगळ्याचा मला प्रचंड स्ट्रेस आलाय. बट नॉट एनी मोर. माझ्या आनंदाला विस्कटून त्यावर उभं असलेलं तुझं हे एम्पायर मी पत्त्यांच्या बंगल्यासारखं विस्कटून टाकेल. आणि हसत असते. त्यावेळी कार्तिक तेथे येतो आणि म्हणतो, हर्ष म्हणाला की तुझं माझ्याकडे काही काम आहे. तर सावनी एक बॅग उचलून कार्तिकला देते आणि म्हणते, ही बॅग सागरच्या घरी पोचवायची आहे, पोचवशील का. तर कार्तिक विचारतो, हो, पण यात आहे काय. तर सावनी म्हणते, सागरची बर्बादी. तर सागर आणि मुक्ताचा फोटोशूट करायचा चालू असतो. त्यावेळी मुक्ता मनात विचार करते, त्यावेळी आमच्या दोघांमध्ये जराही प्रेम नव्हतं. तर सागर मनात विचार करतो, आणि आज. तर मिहीर म्हणतो, दादूस वहिनी आपल्याला फोटोज पण काढायचेत. तर त्या दोघांचा फोटोशूट चालू असतो. तर सई म्हणते, मुक्ता इस्माईल. त्यांचा फोटोशूट होतो. इकडे माधवी आणि पुरू बापूंच्या घरी आलेले असतात. त्यावेळी माधवी म्हणते, आम्ही गुरुजींकडे जाऊन दोघांच्या पत्रिका बघून आलोत. तर इंद्रा म्हणते, कशाला. तर माधवी म्हणते, म्हणजे. तर बापू म्हणतात, तिला असं म्हणायचं होतं की आता लग्न तोंडावर आलंय तर पत्रिका कशाला दाखवायच्या. तर माधवी म्हणते, काही दोष आहे का हे बघण्यासाठी फक्त. तर गुरुजी म्हणाले, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर इंद्रा म्हणते, आमच्या पोरात ना काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर माधवी म्हणते, गुरुजींच्या तोंडून ते ऐकायचं होतं ना म्हणून. तर इंद्रा म्हणते, म्हणजे गुरुजींनी सांगितलं असतं की त्याच्यात प्रॉब्लेम आहे तर लग्नाला नकार दिला असता का तुम्ही. तर पुरू म्हणतो, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, आम्हाला तसं नाही म्हणायचं. म्हणजे काही दोष असता तर शांत करता आली असती ना. तर इंद्रा म्हणते, दोष आमच्या पोरात नाही, दोष तुमच्या पोरीत. तर बापू तिला शांत करतात. तर इंद्रा म्हणते, तुम्ही सगळं विचारून आलात, सगळी चौकशी पण केली आहे, तर काय म्हणाले गुरुजी. तर माधवी म्हणते, त्यांनी आपल्याला या 8 दिवसातले काही मुहूर्त काढून दिलेत आणि साखरपुड्यासाठी वेगळा दिवस काढायची गरज नाही, त्याच दिवशी आपण करून घेऊ असं ते म्हणालेत. तर पुरू म्हणतो, मलाही तसंच वाटतंय की एकूणच सगळं बरं होईल, तुम्हाला काय वाटतं. तर इंद्रा म्हणते, सगळी चौकशी तुम्ही केलीत, सगळं तुम्हीच केलं, आता एक काम करा, लग्न पण तुम्हीच करा आणि आम्हाला फक्त सांगा कुठं यायचं ते. आमची पोराची बाजू आहे ना, यायलाच पाहिजे, कुठं यायचं ते फक्त सांगा. तर माधवी म्हणते, तुम्ही वाकड्यात शिरून कशाला बोलताय. मग तुम्ही पण तुमच्या गुरुजींना विचारून घेऊ शकता, आमची काहीच हरकत नाहीये. तर इंद्रा म्हणते, कणाला, तुम्ही सगळं विचारून आलात तेव्हा आम्हाला नाही विचारलं. तर माधवी म्हणते, फक्त विचारलंय, साखरपुडा करून नाही आलं, तेही करून यायला हवं होतं का. तर इंद्रा म्हणते, 101 वाली, तू लय स्वतःला शहाणी समजू नकोस हा. तर माधवी म्हणते, शहाणीच आहे, शहाणपणाने कामं करते, तुम्ही काय छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करताय. तर इंद्रा म्हणते, आमची मुलाकडची बाजू आहे, आम्हाला नाही नेलंस तू बरोबर, तुला काय लाज वाटते का आम्हाला न्यायला. तर माधवी म्हणते, काहीही बोलायचं का उगाचच. असंच बोलत बोलत माधवी आणि इंद्राचे भांडण लागतात. तर त्यावेळी सागर आणि मुक्ता तेथे येऊन ते भांडण सुलझवतात. तर सागर इंद्राला शांत राहायला सांगतो. तर इंद्रा म्हणते, सगळ्यांसमोर माझा पोरगा मला शांत राहायला सांगतो. तर मुक्ता विचारते, काय झालं. तर इंद्रा म्हणते, ही स्वतः जाऊन मुहूर्तसुद्धा काढून आली, ही सगळी स्वतःचीच मनमानी करते, मागच्या वेळी पण हिने असंच केलं. तर माधवी म्हणते, असं काहीही घडलेलं नाहीये आणि तुम्हाला विस्मृती झाली आहे का, मी मगाशीच म्हणाले की तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुजींना विचारून घ्या. तर सागर म्हणतो, तुमचं हे भांडव मिटवण्याचा माझ्याकडे एक पर्याय आहे, चिठ्ठ्या करायच्या आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल लग्न त्याच्या पद्धतीने होईल. तर चिठ्ठ्या बनवल्या जातात. माधवी आणि इंद्रा दोघीही चिठ्ठी उचलायला नकार देतात. तर सई चिठ्ठी उचलते, त्यामध्ये नाव येतं कोळी कुटुंब. कोळी कुटुंबातील सगळे तर नाचायलाच लागतात. सागर सगळ्या चिठ्ठ्या उघडून बघतो तर सगळ्यामध्ये कोळी कुटुंब असंच नाव असतं. स्वाती जरा बाजूला जाते. मुक्ता तिला बाजूला जाताना पाहते. तर ती मनात विचार करते, कदाचित स्वातीताईंना कार्तिकरावांचा विचार येत असेल. घरात एवढं शुभ कार्य आहे आणि कार्तिक नाहीये, त्यांना तसं वाटणं साहजिकच आहे म्हणा. या सगळ्याचा त्रास होत असणार आहे त्यांना. काय करू, एकदा बोलूनच बघते त्यांच्याशी. स्वाती कार्तिकला भेटायला आलेली असते. तर कार्तिक म्हणतो, मला तुझी आणि बाळाची खूप आठवण येते ग, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तर स्वाती म्हणते, कार्तिक आपण दूर कुठेतरी निघून जाऊ ना सगळ्यांपासून. तर कार्तिक म्हणतो, माझे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, थोडं सहन कर.
कार्तिक स्वातीकडे ती बॅग देतो आणि म्हणतो, यात माझे कपडे आहेत, तर ही बॅग तू स्टोअर रूममध्ये ठेव आणि ही बॅग ठेवताना तुला कोणीही बघणार नाही याची काळजी घे. मुक्ता मात्र स्वातीच्या मागे मागे तिला पाहत आलेली असते, परंतु तिला स्वाती कुठेच दिसत नाही. तर ती मनात विचार करते, कुठं गेल्या स्वातीताई? स्वाती कार्तिकला म्हणते, कपडेच आहेत ना, मग मी माझ्या रूममध्ये ठेवते. तर कार्तिक म्हणतो, वेडेपणा करू नकोस, यात माझे कपडे आहेत, माझं सामान आहे. कोणी पाहिलं तर संशय येईल त्यांना आणि त्यांना कळेल की तू मला चोरून भेटतेस आणि तुला इच्छा नसेल तर मी मॅनेज करतो. तर स्वाती म्हणते, नाही कार्तिक, मी ठेवते स्टोअर रूममध्ये. असं म्हणून ती बॅग घेऊन स्वाती तेथून निघून जाते. सागरच्या घरी सगळ्यांची तयारी चालू असते. त्यावेळी मुक्ता म्हणते, घरात इतका मोठा कार्यक्रम आहे पण माझं मन कशातच नाहीये. इतक्या वर्षाच्या माझ्या डिग्निटीवर आणि प्रामाणिकपणावर डाग लागलाय, तेही माझी काहीही चूक नसताना. काय करू मी? कसं मिळवू माझं लायसन्स परत? ते मिळेपर्यंत कशातच आनंद नाही वाटणार मला. मुक्ता उदास आहे हे सागरच्या लक्षात येतं आणि सागर तिच्याजवळ येऊन म्हणतो, तुम्ही अशा उदास का आहात? एखादी साडी सिलेक्ट करा. मुक्ता साड्या बघत असताना सागर तिला हो नाही असं खुणावत असतो. हे सगळं सईच्या लक्षात येतं आणि सई म्हणते, पप्पा तिकडे कोपऱ्यात उभा राहून का सांगतोय मुक्ता आईला? इथे येऊन सांग ना, तिला कोणती साडी छान दिसतीये. तर इंद्रा म्हणते, आता काय, बायकोचीच साडी निवडणार, आईसाठी नाही निवडणार. तर बापू म्हणतात, विसरलीस का इंद्रा, आपल्या लग्नाच्या साड्या पण आपण अशाच ठरवल्या होत्या की. स्वाती ती बॅग आणून स्टोअर रूममध्ये ठेवते. त्यानंतर स्वाती बाहेर सगळ्यांजवळ येते आणि सई, सागर आणि मुक्ताला एकत्र पाहून ती मनात विचार करते, मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं करून ही मुक्ता सगळ्या गोष्टींचा आनंद घेते. पण मी सुद्धा शांत बसणार नाहीये. मी पण माझ्या नवऱ्याकडे लवकरात लवकर परत जाणार आहे. या घरात आता जीव गुदमरतोय माझा. मी आणि जुई आता फार काळ इथे नाही थांबणार. आमचं एक जग असेल जिथे कार्तिकचा अपमान होणार नाही. सागर हळू आवाजात मुक्ताला म्हणतो, आपण लग्न पुढे ढकलूया का? मला कळतंय तुमचा मूड नाहीये. तर मुक्ता म्हणते, नको, माझ्या एकटीमुळे बाकी सगळ्यांच्या आनंदावर विरजन नको. मी ठीक आहे. इकडे सावनी, हर्ष आणि कार्तिक बसलेले असतात. तर हर्ष सावनीला विचारतो, काय करतेयस? तर सावनी म्हणते, मी 100पर्यंत मोजतीये. एकदा का 100 गाठली की आपल्याकडे गुड न्यूज येणार, तुम्ही सुद्धा मोजा. सागरच्या घरी सगळे एकत्र बसलेले असतात. त्यावेळी बापू म्हणतात, पुढचा नंबर लकीचा आहे. आज कसं घर भरल्यासारखं वाटतंय. मिहीर, तुझं साखरपुडा आणि लग्न दोन्ही पण एकदम जोमात होणार. लकी, डीजेचं तुझ्याकडं हं. अशा प्रकारे बापू सगळ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देत असतात. तर बापू इंद्राला म्हणतात, आणि तुम्ही सुनबाईंच्या आईशी बोलून त्यांच्या मानपानाचं काय आहे ते बघा. तर इंद्रा म्हणते, मी बोललीये, मला सुद्धा रीतीभाती कळतात, पण या टाईमला लग्न आपल्या रीतीप्रमाणे होणार आहे आणि हे सगळं माझ्या या मासुळीमुळे झालं. तिने कोळी लोकांची चिठ्ठी काढली आपल्या नावाची. आता मी ना त्या सगळ्या लोकांच्या डोक्यात वेण्या घालणार आणि त्यावर लाईट लावणार, सगळ्यांना नाचायला लावणार. आणि कोमल, माझा पण डान्स बसव हा चांगला, मी पण नाचणार आहे. आपल्या पद्धतीचं लग्न होणार आहे म्हणून मी खूप खुश आहे बघ. तर सागर म्हणतो, आई बस, प्रत्येक वेळी काय आपली रीत, आपली पद्धत, ती माणसं पण आपलीच आहेत ना. दोघांनी एकत्र येऊन कार्यक्रम पार पाडूया. तर बापू म्हणतात, अगदी बरोबर बोलला बघ माझा पोरगा. तर इंद्रा म्हणते, मी सुनबाईच्या घरच्यांना काही बोलले तर या लोकांना लगेच मिरच्या झोंबतात. तर बापू म्हणतात, इंद्रा अगं स्वतःशी काय बोलतेस, आमच्याशी बोल ना. आणि हो मिहीर, मिहिकाच्या अंगठ्यांचं झालं का नाही? तर इंद्रा कोमलला तिच्या रूममधील अंगठ्या घेऊन यायला सांगते. त्यावेळी इंद्रा सगळ्यांना अंगठ्या दाखवते. तर बापू म्हणतात, मागच्या वेळीसारखं करू नका यावेळी, न विसरता न चुकता साखरपुड्याला अंगठ्या घेऊन या म्हणजे झालं. तर लकी म्हणतो, नाहीतर दादूस आणि वहिनीच्या लग्नाला जसा झोल झाला होता ना तसा होईल. तर मिहीर म्हणतो, गाडीत तू एवढा गार झोपला होतास, कसं तरी मी तुला शोधलं होतं. आणि त्यानंतर त्या अंगठीचं प्रकरण, अरे बाप रे. तर बापू म्हणतात, नाहीतर काय. इंद्रा म्हणते, स्वाती आणणार. स्वाती म्हणते, भाई आणणार. भाई तुमचा तिसऱ्यांच्याच घरी. तर सागरला त्याच्या साखरपुड्याचे क्षण आठवतात. तर सई म्हणते, पप्पा तू मुक्ताईला मी बनवलेली अंगठी घातली होतीस ना, आठवतंय का? तर सागर म्हणतो, हो आठवतंय. नशीब, तू दिलेली अंगठी माझ्या खिशात होती. तीच अंगठी मी मुक्ताईच्या बोटात घातली बघ ती. तर बापू म्हणतात, बरं झालं मन, अरे आयुष्यभराची आठवण असते ती. शाळेत बनवलेली कागदाची अंगठी घातलीस तू मुक्ताच्या हातात आणि म्हणतोस बरं झालं. सुनबाई किती काळजी घेते त्या अंगठीची माहिती आहे का तुम्हा लोकाला? पाण्यात हात घालायच्या आधी नेहमी अंगठी काढून ठेवते आणि मग हात धुवून झाल्यास परत आठवणीने ती अंगठी हातात घालते. किती आणि काय काय काळजी घेते.
तर कोमल म्हणते, दादा तू एक काम का नाही करत, मिहीरच्या साखरपुड्याच्या दिवशी तू सुद्धा वहिनीला अंगठी घाल ना. तर मिहीर म्हणतो, बेस्ट आहे ही आयडिया, मी मिहिकाला सांगतो, आधी लग्न दादूचं मग आपलं. तर मुक्ता म्हणते, ओ राजे या किल्ल्यातून खाली या आता, आधी सगळं तुमचं नीट मार्गी लागू द्या. तर मिहीर म्हणतो, तसं नाही, पण दादूस तेव्हा नाही झालं ना, मग आत्ता करूया. बरं वहिनी, वाईट नको वाटून घेऊस, पण आता आम्ही आमचा हनीमून प्लॅन करणार आहेत ना, तेव्हा तुम्ही पण करा ना. आणि तसंही तुम्ही लग्नानंतर कुठे गेलाच नाही आहात. इकडे सावनी 100 गाठते आणि म्हणते, माय डिअर सागर, युअर टाईम स्टार्ट्स नाऊ. तेव्हाच सागरच्या घराची डोरबेल वाजते. मुक्ता डोर उघडते तर बाहेर पोलीस असतात. त्यावेळी मुक्ता विचारते, तुम्ही मला अरेस्ट करायला आलात का? तर त्यातील एकजण म्हणतो, नाही, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. सागर कोळी इथेच राहतात का? सगळेजण आतमध्ये येतात. तर सागर विचारतो, तुम्ही इथे काय करताय आणि आतमध्ये का आलात? तर ते म्हणतात, आम्ही इन्कम टॅक्स विभागातून आलोय, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. तर सागर म्हणतो, झडती कशाबद्दल? तर तो माणूस म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचंय, जोपर्यंत आमची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही. तर सागर म्हणतो, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही घरात घुसताय? तर ते सागरला नोटीस दाखवतात आणि म्हणतात, झालं का समाधान, चला आता कोऑपरेट करा. सागरच्या घराची झडती घेतली जाते. तर त्यातील एकाला स्टोअररूममध्ये ती बॅग सापडते ज्यात पैसे असतात आणि सोनंसुद्धा असतं. तो बाहेर येऊन ती बॅग सगळ्यांना दाखवतो. त्यावेळी ते सागरला विचारतात, मिस्टर कोळी काय म्हणणं आहे तुमचं? तर सागर म्हणतो, ही बॅग आमची नाहीये. तर स्वाती मनात विचार करते, ही तर तीच बॅग आहे जी कार्तिकने मला दिली होती. तर तो माणूस म्हणतो, हे घर तुमचं आहे ना, मग ही बॅग तुमची कशी काय नाही? तर सागर म्हणतो, मी खरं सांगतोय, ही बॅग आमची नाहीये आणि मला ही बॅग इथे कशी आली तेही माहीत नाहीये. तर तो माणूस म्हणतो, मला माहिती आहे आणि तुम्हालाही लवकरच कळेल. ऑफिसर, अटक करा यांना. ते सागरला अटक करून घेऊन जातात. तर सगळ्यांना खूप काळजी वाटत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, इन्कम टॅक्स ऑफिसर्स सागरवर वेगवेगळे आरोप करत असतात. मुक्ता वकिलांना भेटून त्यांना म्हणते की पुढच्या 24 तासात सत्य बाहेर आलं पाहिजे. सावनी सागरकडे एक डील करण्यासाठी गेलेली असते. तर वकील मिहीरला सांगत असतो, उद्या बहुतेक साहेबांना पोलीसवाले जेलमध्ये टाकतील. मुक्ता म्हणत असते, हे जे कोणी केलंय त्यांनी खूप मोठी चूक केली आहे आणि आपण त्यांना नाही सोडायचं. तुम्हाला काय वाटतं, सावनीने हे सगळं केलंय हे सत्य बाहेर येईल का? कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.